तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। होय म्हण, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर आमच्या मम्मीने काय काय तयारी केली आहे, काय करायला लागले, सो मी तुम्हाला ते दाखवते। तिचा तुझा विडा आहे त्याच्यावर असतो अवलंबून। म्हणजे आपण ती संक्रांती किती 5चा असतो, 10 म्हणजे 7चा असतो, 25चा असतो। मोठ्याने म्हण। रामाचा पाठव सीतेला नेसवा जलम जो व्यवसा। मोठ्याने। रामाचा पाठव सीतेला नेसवा जलम जो व्यवसा। रामाचा पाठव सीतेला नेसवा जलम जो व्यवसा। झालं? ठेवायचं। हे जरा हे करा, मम्मीच्या साडीने थोडंसं झालंय। तर अशी आमची पूजा झालेली आहे आणि मम्मीने त्याच्यावरती पीस झाकलाय, कारण की आमची मम्मी असं म्हणते की आपण पुजलेला वाण कुणी बघायचा नसतो। नाही नाही दाखवला, नाही मला नव्हतं माहिती, मी व्हिडिओ केला। मग मम्मी पीस झाकत होती, मला फोटो काढायचा होता। मग मम्मी म्हटली आपण सहज बोलता बोलता म्हणा ना, काय वाण उघडा करतेस, काय म्हणता ना, काय ग वाण उघडा करायला लागलीस। होय, काहीतरी बोलणार नाही एखाद्याचा आपण काढायला लागलो ना, कशाला ग, कशाला तिचा वाण उघडा करते असं म्हणतं ना माणूस, म्हणून दाखवायचा नसतो। आमच्यात तिकडं आई ती पुजायची ना, कधीच उघडा असं म्हणजे ठेव। हे ओटीसाठी तयार केलंय आणि तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का सांगा, कारण की मम्मी म्हणते काय काय जण नाहीत झाकत, पण आमच्या मम्मीच्या तिकडे झाकतात, सांगली साईडला है ना, सांगलीच्या साईड काय काय कुटुंबात पद्धत आहे तशी, आता कोण नाही तसं करत, पहिली लोक तशी करत। पण तुझी मम्मी करत मम्मी, हा आमची आई अजून पण नाही उघडा ठेवत।
हा, वाण झाकायचा असतो. हे तुळशीसाठी करतेस ना? तुळशीसाठी, रुक्मिणीसाठी. पप्पांना विचारू कुठं आहे काय विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. काय आता तुळशीला बसायचं आता. दाखव. चल. झालं. तर अशा पद्धतीने आमच्या इथे मकर संक्रांती सेलिब्रेट करतात. तर तुमच्या इकडे पण अशीच सेलिब्रेट करतात का मला नक्की सांगा. आणि आमची मम्मी कशी दिसते तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की तिला ही साडी खूप सुंदर दिसते. झालं. तिळगुळ घे, गोड गोड बोल. झालं बास. तिळगुळ घ्या आणि चांगला अभ्यास करा. अगं बाई होय. कुठं आहे तिळगुळ घ्या, गोड बोला. पाय पडा की. काय हा मी देते त्याला. पुढे की जरा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड बोला.